वळूयात पुढच्या बातमीकडे. अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा बांगलादेशी असल्याचं समोर येताच नवी मुंबई पोलीस ऍक्शन मोडवरती आले आहेत. नवी मुंबईमध्ये बांगलादेशी नागरिकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जाते. नवी मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी राहताना दिसून येत आहेत. शहरामध्ये झोपड्या, अनधिकृत बांधकामांमध्ये बांगलादेशींना आश्रय मिळत असल्याचं चित्र पोलिसांच्या कारवायांमधून समोर येत आहे. बनावट पॅन कार्ड, आधार कार्ड वापरलं जात आहे आणि महिनाभरात बांगलादेशी संशय म्हणून हजारो नागरिकांना ताब्यात देखील घेण्यात आलंय. तर 125 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच 300 जणांचे कागदपत्र तपासण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. इल्लीगल राहणारे असे संशयित बांगलादेशींना आपण व्हेरीफाय केलेलं आहे. त्यापैकी 125 लोक ज्यांच्याकडे कुठल्याच प्रकारचे डॉक्युमेंट्स मिळालेले नाही आहेत त्यांना आपण 51 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्यांना अरेस्ट करण्यात आलेलं आहे. या व्यतिरिक्त 300 साधारणतः लोकांनी जे डॉक्युमेंट सबमिट केलेले आहेत ते संशयास्पद वाटल्यामुळे आपण त्यांनी जो मूळ जिल्हा क्लेम केलेला आहे, मोस्टली पश्चिम बंगालमधलेच जिल्हे क्लेम केलेले आहेत, तर त्या ठिकाणी व्हेरिफिकेशनला पाठवलेले आहेत. त्यांचे व्हेरिफिकेशन रिपोर्ट्स जर नेगेटिव्ह आलेत तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल करून त्यांनाही अरेस्ट करणार आहोत.